कारण काय सांगितलं इथे, तर प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न करत करत गेलो तर आपल्याला शेवटी परमेश्वर भेटतो. लगेच भेटत नाही आपल्याला, बरं का. आपण पहिलीला गेलो मग आपल्याला लगेच देव भेटतो का? लगेच आपल्याला 12वीचं सर्टिफिकेट मिळतो का? आपल्याला पहिली पायरी चढलो आपल्याला देवाचं दर्शन होतं का? तसं आपण पहिलीला गेलो आपल्याला 12वीचं सर्टिफिकेट मिळणार नाही. मानत 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 जावे मुळाकडे जायला पाहिजे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान घालवायचं असेल तर आपल्याला मूळ स्थानाकडे जावं लागेल. पाहता आपले मूळ स्थान काय आहे, तर ते आपल्या आतमध्ये आहे आणि ते शोधणं, त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आपण आपला शोध घ्यायला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात की नाही हरिपाठामध्ये, आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, म्हणजे निवृत्तीनाथांचा दास. ज्ञानोबा सांगतात आहे मी कोण, आपण कोण आहोत याचा विचार करा. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, निवृत्तीनाथांचा दास. ज्ञानोबा सांगतात, जगाची माऊली सांगते आपल्याला, आपण कोण आहोत याचा विचार करा. आपण तेच विचार करत नाही. आपण सद्गुरूंकडे जातो आपल्या समस्या घेऊन. अनेक प्रकारच्या समस्या आहेत. कोणाला देहाच्या व्याधी आहेत, कोणाच्या घरामध्ये शांती नाही, कोणी सांगतात आमचे ग्रहमान फिरलेले आहेत, कोणी सांगतं आमचा मुलगाच व्यवस्थित वागत नाही, कोणी सांगतं आमची बायकोच व्यवस्थित वागत नाही, नोकरीच नाही, धंदाच नाही. अशा जे नाशिवंत आपण काय करतो, सद्गुरूंकडे मागायला जातो. ज्या गोष्टी नाशिवंत आहेत, कोणी सांगतं माझा बंगलाच नाही झाला, माझी प्रॉपर्टी डेव्हलपच झाली नाही, अनेक प्रकारच्या तक्रारी सद्गुरूंकडे घेऊन जातात माणसं. पण हे सगळं जाणार आहे. हे सगळं काय आहे, या दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. म्हणजे दिसत नाही ते काय, ते कोणी प्रश्न विचारतो का? सद्गुरूंना विचारतो का? श्रीगुरूंना असा कोणी प्रश्न केलाय का की ब्रह्म म्हणजे काय, देव म्हणजे काय? कोणीच विचारत नाही का? तर त्यांना हेच माहीत नाही की आपण कोण आहोत. आहे मी कोण करावा विचार. विचार करा ना, आपण कोण आहोत. आपण म्हणजे देह आहोत का? आपण देह नाही आहोत. आपण शुद्ध, आपण आत्माच आहोत. पण आपण या देहबुद्धीने आपण काय केलोय, देहबुद्धीने आपल्याला काय केलंय, तर मायेमध्ये अडकवलंय आपल्याला. आणि ती माया कशी आहे, तर माया दिसे परी नासे. माया दिसते पण तिचा नाश होणार. ब्रह्म न दिसे परी न नासे. मग जे नासत नाही त्याचा आपण विचार का करत नाही? प्रत्येकाने करायला पाहिजे आपण की हा देह तर जाणार आहे. मग देहाला चालवणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं भजन कसं करायचं, भजन करता करता हा देह कसा ठेवायचा, भजनानंद कसा घ्यायचा, ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि श्री गुरूंकडे गेल्यानंतर आपल्याला हाच प्रश्न विचारला पाहिजे की आपण कोण, आपण कोण आहोत. आपण एक दिवस आलोय आणि एक दिवस जाणार. प्रत्येक माणसाला जावं लागेल. सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले, ते कैसे माया झाली भ्रमले. मायेच्या जाळामध्ये अडकलेत माणूस. सांगा नरदेह जोडले आणि परमार्थिक बुद्धी विसरले, ते कैसे म्हणावे भले. त्यांना भला माणूस म्हणता येईल का? नरदेह जोडले, एवढं सुंदर नरदेह आपल्याला मिळालंय आणि तो सुंदर नरदेह आपल्याला भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा, भजनासाठी दिला आपल्याला. आणि पुढे झाला फाटा बाधिकेचा. सगळ्या गोष्टीने आपल्याला बाधा यायला लागले का? आपण देहबुद्धी आहोत. इथं समर्थ रामदास तेच सांगतात, अरे बाबा तुम्ही त्या देहबुद्धीतून बाहेर या. देह म्हणजे आपण नाही आहोत. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. म्हणजे 5 भूतांचा देह आहे तो जाणार आहे आणि त्याला चालवणारा जो
अंतरीचा अंतरात्मा आहे तो शाश्वत आहे. आणि त्याची बघा, एक आत्मा सोडला, आत्म्याशिवाय जे काय आहे तर अनात्मा आहे, सगळं अनात्मा आहे. एक आत्मा आपण सोडला तर बाकी जे काय असेल ते सगळं अनात्मा सांगतात. मग आपण काय करायला पाहिजे? प्रत्येक माणसाने त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाशी, त्या महावाक्याच्या बोधातून आपल्याला ह्याची काय होते, आपल्याला अनुभूती येते. मग माणसाला हे समजत का नाही? मला एक सांगा, जोपर्यंत अनुग्रह नाही, जोपर्यंत प्रबोधाचं चिंतन नाही, जोपर्यंत ध्यान नाही, तोपर्यंत कुठलेही ग्रंथ वाचले तर ते पुस्तक वाचल्यासारखं होईल. पुस्तकी ज्ञान माहिती आहे ना तुम्हाला? हा, सगळे ग्रंथ पुस्तक वाचल्यासारखे होतील तुम्हाला. कोणी पण असतो तो, जोपर्यंत ध्यान करत नाही, जोपर्यंत अनुग्रहाचं चिंतन नाही, प्रबोधाचं चिंतन नाही, अनुग्रह प्रबोध देणाऱ्या श्री गुरूंना शरण जात नाही, महावाक्याचा बोध नाही, तोपर्यंत जे काय वाचलेले ग्रंथ असतील ते सगळी पुस्तकच आहेत, ते ग्रंथ होऊ शकत नाही. आणि म्हणून काय करायला पाहिजे की एकांत साती तत्पर, आधी करी पाठांतर आणि शोधे अर्थांतर. ग्रंथाच्या गर्भामध्ये जावं लागेल. हे सगळे गर्भित ग्रंथ आहेत, गर्भित अर्थाचे ग्रंथ आहेत. आणि गर्भित अर्थाचे ग्रंथ आपल्याला कधी कळतील? आपणच त्या नामाची गर्भधारणा राहिली तरच आपल्याला त्याचा अनुभव येणार आहे. एखाद्या बाईला आपण विचारलं, जिला मुलं बाळ झाले असताना विचारलं की प्रसूतीच्या वेदना काय सांगू शकते का? ती नाही सांगू शकत ना. मग तसं ज्याला नामाची गर्भधारणा राहिली नाही त्याला आपण विचारलं नाम काय असतं, देव काय आहे, सांगता येईल का? उत्तर सांगता येणार नाही. उत्तर कुठे आहे? तर एकांतासाठी तत्पर, एकांतामध्ये जावं लागेल. तत्पर राहा, जिथं असाल तिथं तुम्ही एकांतामध्ये जा. अधिकारी पाठांतर, एकांतामध्ये गेल्यानंतर जे अनुभव येतात त्या अनुभवातून काय करायला पाहिजे? तर आपण ग्रंथ वाचायला पाहिजे. आणि ग्रंथ नुसतं वाचून फायदा नाही बरं का, त्याचं पाठांतर करायला लागेल तुम्हाला. एक ओवी घ्या, तिचं विश्लेषण करा, मनामध्ये चिंतन करा, मनन करा. मनन करत राहा सातत्याने या ग्रंथांवर. हे काय ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, रामदास स्वामींनी का असेच लिहिलेत का? आपल्यासाठी लिहिलेत ते. पण आपण मनन करत नाही. मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी. बघा काय सांगतात समर्थ रामदास. जो मननशील आहे त्याच्याकडे देव सातत्याने त्याच्या जवळच आहे. भगवंत आपल्या सान्निध्यात आहे, पण आपण मननशील असलं पाहिजे. मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी, सातत्याने आपल्या जवळ देव आहे. पण आपण ओवी पाठ करत नाही, आपण एकांतात जात नाही. आणि एकांतात गेल्यानंतर हे सुख आहे. तुका म्हणे एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. काय सांगतात? ब्रह्मी म्हणजे त्या ब्रह्माशी एकरूप होऊन, ब्रह्मरस म्हणजे त्या ब्रह्माचा रस, म्हणजे त्या नामाचा रस, त्या नामामृताचा रस आम्ही सेवन करतो. तुकोबारा सांगतात, तुका म्हणे आम्ही एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. त्या ब्रह्माशी एकरूप आम्ही ब्रह्मरसाचं सेवन करतो. आणि तशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. सातत्याने आत्मचिंतन, ध्यान, महावाक्याचं बोध, मनन सातत्याने करायला पाहिजे. मननशील लोकांशी अखंड देव अहर्निशी, पाहता त्याच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही. त्यांच्याकडे संचित एवढा वाढेल की आपण कल्पनाच करू शकत नाही. संपूर्ण आपल्या मनावर सगळं आहे परमार्थ. मन जिकडे जिकडे मन जाईल तिकडे तिकडे आपला देह जातो. मन जर भगवंताच्या चिंतनामध्ये राहिला तर भगवंत आपल्यापासून लांब आहे का हो? भगवंत आपल्या जवळच आहे, पण आपण त्या भगवंताचं चिंतन करत नाही. श्रवणाचे होय मनन, मनन कले सारासार विचार. आणि सारासारे विचार निसंग वस्तू. सारासार विचार केला तर आपल्या जवळचीच वस्तू आहे भगवंत. लांब कुठे जायची गरज नाही. बरेच लोक देव शोधायला कुठे कुठे जातात, फिरत असतात.
पण समर्थांनी सगळीकडे भ्रमण केलं, सगळ्या तीर्थांना भेट दिली, ध्यान केलं, तपश्चर्या केली आणि शेवटीला लिहून ठेवलं समर्थांनी, रामदास स्वामींनी, गंगा तीरी नाना देव, गंगा तीरे नाना देव. ते देव नव्हे दगड सांगितले, दगड आहेत म्हणतात ते. देव कुठे आहे? देव प्रत्येकाच्या आतमध्ये आहे. भगवंत आपल्या आतमध्ये आहे. नव्हे आपणच परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. ब्रह्म कुठे आहे? आपणच परब्रह्म आहोत. पण आपल्याला तसा गुरु मिळत नाही. एकम एवम अद्वितीय ब्रह्म, एकम एवम अद्वितीय ब्रह्म. अद्वितीय म्हणजे दुसरा नाहीच, आपणच आहोत. एकम, एकच ब्रह्म. एवम आपणच आहोत. ते एकम एवम अद्वितीय ब्रह्म, आपणच ब्रह्म आहोत. अद्वितीय म्हणजे आपला भाव, दोन भाव आहेत, तो भाव एक झाला ध्यान करता करता, एकरूप झालो, एकाशी एकरूप झालो तर आपला आत्मनिवेदन भक्ती आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलो असं समजायला हरकत नाही. आणि कधी आपल्याला अनुभव येतो? ध्यान करता करता जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सौख्य आले, मग जाणावे ओवळले विश्वजन. जगदांतर निवळत गेले म्हणजे जगामध्ये असलेला ईश्वर, जगामध्ये म्हणजे या देहामध्ये. जगदांतर निवळत गेले म्हणजे या देहामध्ये आपल्याला शांती प्रस्थापित झाली. जगदांतरी सौख्य आले म्हणजे या देहाला चालवणारा ईश्वर जसा या बाहेरच्या जगामध्ये जगाला चालवणारा ईश्वर आहे, तसा आपल्या आतमध्ये आपला देह एक काय आहे? देह पण एक जग आहे आणि या देहरूपी जगाला चालवणारा ईश्वर आहे. जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सौख्य आले, जगाला चालवणारा ईश्वर आहे, तो आपल्याला सापडला की आपल्याला सौख्य मिळतो. मग जाणावे ओवाळले विश्वजन म्हणजे ह्या विश्वामध्ये, म्हणजे देहरूपी गावामध्ये, देहरूपी विश्वामध्ये असलेले जे विषय आहेत, आपले जे गुण आहेत, आपल्याकडे अहंकार, तो शांत होऊन जातो. जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सौख्य आले, मग जाणावे ओवाळले विश्वजन, ओवाळले विश्वजन. आपण आता मागच्या शुक्रवारी आपण 7व्या ओळीपर्यंत आलो होतो. आता आपल्याला 8व्या ओळीपासून सुरुवात करायची बरं का. सगळ्यांनी शांत चित्ताने आपला इकडे लक्ष द्या. श्रवण व्यवस्थित करा, कारण श्रवण ही सगळ्यात पहिली भक्ती आहे, सगळ्यात श्रेष्ठ भक्ती श्रवण आहे. श्रवण जर चांगलं झालं तर पुढच्या भक्ती तुम्हाला आपोआप मिळणार आहेत. पण श्रवण उत्तम व्हायला पाहिजे, कारण श्रवण काय करतो? आपला अंतःकरण शुद्ध करण्याचं काम करतो. आपल्याला भगवंताची ओढ लागते, ती श्रवणामुळे लागते. श्रवणातून अंतःकरण शुद्ध होतो, श्रवणातून अज्ञान बाजूला होतो. मी कोण ऐसा निवाडा, पाहू जाता तत्व झाडा. दशक 4, 9वी भक्ती, समास 9वा, आत्मनिवेदन भक्ती आणि ओवी क्रमांक आहे 8. मी कोण ऐसा निवाडा, पाहू जाता तत्व झाडा. विचार करता उघडा आपण नाही. मी कोण ऐसा निवाडा, आपण कोण आहोत त्याचा निवाडा व्हायला पाहिजे. आपण कोण आहोत त्याचाच निवाडा करत नाही माणूस सगळ्या प्रकारच्या भक्ती करतो, अनेक प्रकारच्या देवांची पूजा करतो. अरे पण त्याला आपण हे कळत नाही की आपण कोण आहोत. आपण कोण हा प्रश्न महत्वाचा आहे. आपण कोण आहोत? आपण 2 दिवसाचे पाहुणे आहोत. एक दिवस आलो, एक दिवस जाणार. पण आपली ओळख आपल्याला देणारा सद्गुरू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपली तारांबळ होणार आहे, किंवा तोपर्यंत आपला अज्ञान तसाच राहणार आहे. आपल्याकडे अज्ञान तसाच राहणार आहे. आपले संकल्प विकल्प जाणार नाहीत. अनेक प्रकारच्या कल्पनेतून देव निर्माण केलेले आहेत.
कल्पनेतून भगवंताचे, कल्पनेतून सगळे आपण देव निर्माण केले. सगळे देव कल्पनेचे आहेत. म्हणून तर ज्ञानवरा सांगतात, कल्पना जाई सांडे तैची गा परमार्थ घडे. कल्पना टाकली की आपणच परब्रह्म आहोत. लांब जायची गरज नाही बरं का, लांब कुठेच जायची गरज नाही. आपणच परब्रह्म आहोत. अहम ब्रह्मास्मी जाण. आपण ब्रह्म आहोत ते जाणायला पाहिजे. आपणच परब्रह्म आहोत. प्रत्येक जीव हा ब्रह्माचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनम. मनःष्ठानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. ममैव अंशो जीवलोके. हे सगळे जीव आहेत ना दिसतात, ते माझे कोण आहेत? तर माझ्या वंशातील आहेत, म्हणजे माझेच आहेत. भगवंत म्हणतो, मी कोण ऐसा निवाडा पाहो जातात तत्व झाडा. आपण कोण आहोत याच्यासाठी आपल्या तत्वापासून बनलेला, 5 तत्वापासून बनलेला जो देह आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ह्यापासून जो बनलेला देह आहे, पाहो जाता तत्व झाडा. म्हणजे हे 5 तत्व आहेत. ह्या 5 तत्वांना धरून ठेवणारा तो अंतरीचा अंतरात्मा आपल्याकडे आहे. तोपर्यंत आपण आहोत. त्याने हे सोडलं का पृथ्वी आप तेज वायू आकाश या सगळे कुठे जातात? तत्वामध्ये विलीन होतात. पृथ्वीमध्ये जाते, आप आपामध्ये जाते, तेज तेजामध्ये जातो, वायूमध्ये विलीन होतो, आणि आकाश तर व्यापक आहे. म्हणजे सगळीकडं तत्व झाडा, तत्वांचा झाडा. तत्व झाडून बघा. तत्व काय करा? तत्वांचा झाडा करा. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. येथे कोण्या तत्वाला आपले म्हणावे? बघा, संत रामदास सांगतात, सकळ देहाचा झाडा केला, सगळा देह निघून गेला. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. बघा, तत्वाचा समुदाय ज्याने धरून ठेवला होता, जो अंतरीचा अंतरात्मा आहे, त्याने धरून ठेवला होता, तो निघून गेला. अंतरीचा अंतरात्मा. आता आपल्याकडे पृथ्वी राहील का? तेज राहील का? आप राहील का? कुठला तत्व आपल्याकडे राहील? म्हणून तत्वाचा झाडा केला, सकळ देहाचा झाडा केला. सर्व देहाचा झाडा करून बघा ना, विचार करा तुम्ही स्वतः, की आपल्या देहामधून आत्मा जातो तेव्हा देहाचा निवाडा काढू येतो. देहामधून आत्मा निघून जातो तेव्हा देहाचा निवाडा काढू येतो. आत्मा गेला की संपलं. चला उचला याला. लगेच 2 तासामध्ये तयारी करतात. अजिबात थांबत नाही लोक. का? आत्मा गेला. अनात्मा बाकी राहिला तर अनात्मा. जे दिसतं शरीर तो अनात्मा आहे, तो काही कामाचा नाही. पण कोण असताना हे सगळं चालत होतं? तर तो अंतरीचा अंतरात्मा, तोच आत्मदेव असताना. म्हणून ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. किती व्यापक शब्द वापरले ज्ञानोबारांनी. प्रत्येकाने विचार घ्या ना याचा. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंड सेवा त्याचीच करा, त्या आत्मदेवाची सेवा करा. आत्मा हाच आपला ईश्वर आहे. ह्याच्या पलीकडं जाऊच नका. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. येथे कोण्या तत्वाला आपले म्हणावे? कुठल्या तत्वाला आपण म्हणू शकतो का? सगळे तत्व निघून गेले का? एक अंतरीचा अंतरात्मा निघून गेला तर सगळे तत्व निघून जातात. म्हणून सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय निघून गेला. येथे कोण्या तत्वाला आपले म्हणावे? म्हणता येईल का कुठल्या तत्वाला? नाही, कारण तो जो चालवणार आहे अंतरीचा अंतरात्मा आहे, तो निघून गेला आपला. आणि तोच सगळा करतो. पृथ्वी आप तेज वायू आकाश, सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश. आत्मा अविनाशी. आत्मा अविनाशी आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, या सगळ्यांना चालवणारा आत हरी बाहेर हरी, हरिणी मध्ये व्यापिले. संत सांगतात, आतमध्ये बनतो है, बाहेर बनतो है. आत हरी बाहेर हरी, हरिणी मध्ये व्यापिले. म्हणजे सगळीकडे परमात्मा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश,
पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशी. या 5 भूतांचा नाश होणार आहे. आणि आपण तो आपला देह समर्पण करत नाही. आपण अनन्य भावाने भगवंताला शरण जायला पाहिजे. म्हणून 5 भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सध्य ऐशने करता आद्य नाना रोग होते सांगते. अनेक प्रकारचे रोग होतात माणसाला. आपण ह्या देह आपला समजतो आणि इथंच आपला घोटाळा. इथं तेच सांगितलंय की देहाचा अहंकार आहे ना, तोच माणसाला नडतो. देह अहंकार नाचीला. देहाच्या अहंकारामुळे माणूस काय करतो, आडला जातो. देहाचा अहंकार नाही पाहिजे. देह ते 5 झाले. कर्माच्या गुणी गुंतले. कर्माच्या गुणांनुसार आपल्याला देह मिळालेला आहे. देह तो 5 झाले. कर्माच्या गुणी गुंतले. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचे या. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्याची या. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं या 2 चाकामध्ये तो अडकलेला आहे. पण झाले कशापासून देह? पंचमहाभूतांपासून झालेला आहे. देह तो 5 झाले. कर्माच्या गुणी गुंतले. कर्मच जेव्हा आपले बाद होतात तेव्हा आपल्याला जन्मच नाही. आपल्याला जन्म का मिळतो? तर आपण या कुठल्या तरी कर्मामध्ये आपण अडकतो. देह तो 5 झाले. कर्माच्या गुणी गुंतले. भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूचे या. जन्म मृत्यूच्या चाकामध्ये प्रत्येक जीव अडकलेला आहे. हे काळ नालाच्या तोंडी घातली लोणी यांची उंडी. हे काळ नालाच्या तोंडी, काळाच्या तोंडामध्ये आपण प्रत्येक जीव चाललेला आहे. घातली लोणी यायची उंडी म्हणजे लोण्याची उंडी म्हणजे लोण्याचा गोळा. जर आपण त्या आगीमध्ये टाकला तर किती वेळ राहील महाराज किती वेळ राहील? टिकेल का तो? लगेच विचलून जाईल. तसा आपला देह आहे. हे काळ नालाच्या तोंडी घातली लोणी यायची उंडी. माशी पांख पाखुडी तवहे सरे. माशी एक तिचे पंख फडफडते ना, एकदा उघडते ना, मिटते ना, तेवढ्या क्षणात हा देह निघून जातो. एका क्षणात पापणी मिटते ना मिटते तेवढ्यात हा देह निघून जातो. म्हणून प्रत्येकाने सावध व्हा. आपण कोण आहोत? आपला देह तर जाणार आहे. प्रत्येकाचा देह जाणार आहे. जाण्याच्या आधी काय करायला पाहिजे? तर श्री गुरुनं जाऊन विचारलं पाहिजे, मी कोण आणि देह कोण? देव कोण आणि मी कोण? हा प्रश्न विचारला पाहिजे. काय प्रश्न विचारता? मी कोण आणि देव कोण? ह्याचा निवाडा कोणीच करत नाही. आणि सगळे काय करतात? सगळे ह्या देहासाठी, देहाचे चोचले पुरवण्यासाठी, देह जास्तीत जास्त जगण्यासाठी प्रत्येक माणूस मेहनत करतो. पण त्या भगवंताने जितनी चावी भरी उतना चले. हा तेवढाच चालणार आहे. खिलोना आहे देव. हा देह खिलोना आहे. मी कोण ऐसा निवाडा भाव जाता तत्व झाडा. विचार करता उघडा आपण नाही. आपण नाही, आपण कुठंच नाही. हे सगळे 5 भूतांचा देह जाणार आहे. तत्वे तत्वे जेव्हा सरे, तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कसे उरे? बघा ना, सांगितलं की नाही. आपल्या ह्या तत्वाच्या देहामधून जेव्हा पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणजे देहाला चालवणारी पंचमहाभूते जेव्हा निघून जातील तेव्हा आपण उरू का? ही पंचमहाभूते सोडून गेली. मग ह्या पंचमहाभूतांना चालवणारा कोण आहे? आपण कोण आहोत त्याची ओळख घ्या. आपण कोणत्या देवांची पूजा करत बसलोय? बघा, ज्याने त्याने विचार करा. आपल्याला आपला अंतरीचा अंतरात्मा सोडून गेला तर आपण कोणत्या देवाची पूजा करणार आहोत? मग तो आहे तोपर्यंत आपण काय करायला पाहिजे? आपण काय करायला पाहिजे? तर आपण त्या आत्मदेवाचं भजन कसं करायचं? आत्मानंदामध्ये कसं जायचं? आत्मतत्वाशी एकरूप कसं व्हायचं? दिलेल्या सद्गुरूंनी दिलेल्या त्या महावाक्याच्या बोधावर आरूढ कसं व्हायचं? महावाक्य काय आहे? महावाक्य आहे काय? बोध काय आहे? त्या बोधावरती आपण आरूढ व्हायला पाहिजे.
आणि म्हणून आपले गौतम बुद्ध काय केले, गौतम बुद्धाने ज्या झाडाखाली, ज्या पिंपळाच्या झाडावरती खाली गेले आणि त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि त्याला बोध झाला आणि म्हणून त्याला बोधिवृक्ष म्हणतात. काय म्हणतात? बोधिवृक्ष म्हणजे पिंपळाचं झाड. झाडाखाली सगळं सोडून गेला तो आणि त्याने काय केला, देवाला मिळवून घेतला. आपण सगळं धरून देवाला कसं, देवाला प्राप्त करायला लागलो, कसं मिळेल देव सांगा? सगळं धरलंय आपण, सर्व सांडून शोधामधला, सर्व टाका आणि शोधामधला. आपण टाकत नाही, कारण आपण काय केलंय, आपण या संसाराला धरून बसलोय. मग संसार करायचा नाही, उत्तम प्रकारे करा. संसार करता करता भगवंताचं चिंतन, नामचिंतन व्हायला पाहिजे. भगवंताच्या नामस्मरणामध्ये सगळं काम व्हायला पाहिजे. A to Z काम आपल्याला भगवंताच्या नामाशिवाय, भगवंताच्या नामचिंतनामध्ये व्हायला पाहिजे. म्हणून लिहिले काय, लिहिले की नाही की सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी, रिकामा अर्ध घडी राहू नको. काय सांगतात ज्ञानवरा? सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी. सगळ्या शास्त्रांचं वाचन कर. सर्व सुख गोडी, सर्व सुख कशामध्ये आहे ते शोध. शास्त्रांचा अभ्यास कर, सुख कशामध्ये ते शोध. पण रिकामा अर्ध घडी राहू नको. का? एक घडी पण तू रिकामा राहू नको. नामाशिवाय रिकामा अर्ध घडी पण राहू नको सांगितले ज्ञानोबा. तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे, आपण कसं सगळे तत्व आपल्यात निघून गेलो तर आपण राहू का? आत्मनिर्णय प्रकारे सहजेची झाले. म्हणजे काय सांगतात की आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? आपल्या पंचमहाभूतांचा पृथ्वीमध्ये गेले, आप आपामध्ये गेला, तेजामध्ये गेला, वायूमध्ये विलीन झाला, आकाश तत्वामध्ये गेला. आता आपल्याला चालवणारा कोण होता? तो आहे का? कारण तो कसा आलेला आहे, तर तो मी आधीच केली या प्रकृती होय चराचराची या संबुद्धी. म्हणून मी हेतू उपपत्ती घडी या. ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की मी आधीच केली या प्रकृती. मी प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान धारण करणारा मी आहे. अधिष्ठान कोणी धारण केलंय? त्या तत्वाने, म्हणजे त्या आत्मतत्वाने. आत्मतत्व आपल्याकडे आहे आणि तोच आपला भगवंत आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती. मी गवताचं अधिष्ठान धारण केलं, गवत तयार झालं. मी उंदराचं अधिष्ठान, उंदीर झालं. माणसाचं माणूस झाला. मी अधिष्ठिली या प्रकृती. प्रकृतीच्या प्रत्येक जीवामध्ये मी अधिष्ठित आहे. ज्ञानोबा सांगतात तसा आपल्या प्रत्येक जीवाकडे तो आत्मा आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संबुद्धी. बघा, चराचरामध्ये जेवढं काय दिसतं त्या सगळीकडे मीच भरलेला आहे. म्हणून मी हेतू उपपत्ती घडे या. म्हणजे प्रत्येक वस्तूला माझं अधिष्ठान आहे. तसं आपल्याला अधिष्ठान आपला अंतरीचा अंतरात्मा आहे. आणि आपण त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन केलं नाही, त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो नाही, तर तो शेवटीला आपल्याला कामाला येईल का? कारण आहे कुठे आहे? एकदम आपल्या जवळच आहे तरी परम सुगम, परंतु जनाशी झाला दुर्गम. का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. बघा, परमार्थ स्तवन मध्ये रामदास स्वामी सांगतात आहे तरी परम सुगम. एकदम सोपा भक्ती मार्ग आहे, परंतु जनाशी झाला दुर्गम. लोकांना तो कठीण होऊन गेला. का जायचे चुकले वर्म चुकले. त्यांना सगळ्या देवांची पूजा करतात, आत्मदेवाची पूजा करत नाही. वर्म चुकलं. का जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. कोणत्या सत्संगामध्ये जायचं हे माणसाला कळत नाही. ज्या सत्समागमामध्ये ध्यान सांगतात, ज्या समागमामध्ये आपल्याला ध्यानाला बसवतात, आपल्याला आपल्याच आत्म्याचे चिंतन करायला सांगतात आणि आत्म्याशी एकरूप होऊन, अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन, आणि ते होण्यासाठी आपल्याला एकांतात जायला सांगतात. आणि एकांतात जाऊन आपल्याला त्या आत्मानुभव चोखलेल्या वाटा, आत्मा अनुभवातून आपल्या आतमध्ये असलेल्या वाटा चोख होतात. आणि त्या वाटा चोखच केल्याने आपण
शुद्धच केलं नाही तर आपल्याला भगवंताची ओळख होईल का? तुकाराम महाराज सांगतात, आत्मानुभवे वाटा, आत्मानुभवे चोखलेल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो किंवा नसो. वाचेचा रसाळ मनाचा निर्मल, त्याच्या गळा माळा असो किंवा नसो. बघा कसं कसं लिहिलंय तुकोबाराने. परस्त्रीवेशी जो का नपुसक, त्याच्या अंगी राख असो किंवा नसो. बघ किती स्पष्ट लिहिलंय. आपण यातलं काय घेतो का काय? बघा काय घ्यायचं ते तुम्ही घ्या. परस्त्रीविषयी जो का नपुसक, त्याच्या अंगी राख असो किंवा नसो. तुकोबाराने आपला सावध केलंय सगळीकडे. सावधो बाप्पा, काल लागलंय मापा. एक एक काल आपण आपण त्या कालाच्या तोंडात चाललोय. आपण दरदरू साप गिरी जातो उभा, का तो माशिया विटाळी जिव्हा. तैसे प्राणी कवन्या लोभा, वाढवी तसे तृष्णा. दरदरू साप गिरी जात उभा, का तो माशिया विटाळी जिव्हा. दरदर म्हणजे काय? दरदर म्हणजे बेडूक. दरदुर म्हणजे बेडूक. बेडूक त्या सापाच्या तोंडात गेलाय आणि साप काय करतो? तो बेडूक काय करतो? तर त्या माशीला धरायला चालले, कीटकाला धरायला चालले. अरे बाबा तू बघ आधी, तूच चालले आतमध्ये. सापाच्या तोंडात अर्धा गेलाय. तसा आपण आपला संपूर्ण काल, संपूर्ण आयुष्य आपला काळाच्या तोंडात चाललंय. तैसे प्राणी कवन्या लोभा, वाढवी ती तृष्णा. आपली तृष्णा अजून कमी झालेली नाही. आपलं संसारातलं प्रेम अजून कमी झालेलं नाही. प्रपंचातून आपण निघत नाही अजून. तैसे प्राणी कवन्या लोभा, वाढवी ती तृष्णा. आपली तृष्णा कमी झालेली नाही. संपूर्ण आपल्याला काळाने ग्रासून टाकलेला आहे. तरी पण त्या बेडकासारखं आपण माशी पकडायला चाललो. म्हणजे आपण अजून हे पाहिजे, ते पाहिजे, अजून गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, इस्टेट पाहिजे. हे कशासाठी आपण जाणार ना हो? काळ आपल्याला आता, म्हणून काळ सार्थक हेची परमभाग्य. काळाला सार्थक लावा, काळाला हरीच्या भजनामध्ये लावा. श्रीगुरूंच्या सान्निध्यात या. गुरुने वाट दाखवली त्या वाटेत गुरु दाविली या वाटा. येऊनी विवेक तीर्थ तटा, धुवनी मलकटा बुद्धीचा. त्याने बुद्धीवरती आलेलं मळ विक्षेप आवरून धुवून टाका. भगवंताला काय आवडतं? मन शुद्ध आवडतं, निर्मळ आवडतं. येऊन गोपाल राहे. आपल्या अंतःकरणामध्ये भगवंत येऊन राहतो. तत्वे तत्व जेव्हा सरे, तेव्हा आपण कैसे उरे. आत्मनिवन येणे प्रकारे सहजच झाले. आणि इथं काय सांगतात की सूक्ष्म पंच महाभूते आणि मन हे काय करतो? निघून जातं आपल्याकडनं, प्रकृतीमध्ये विलीन होतात. सूक्ष्म पंच महाभूते आणि मन ह्या प्रकृतीमध्ये विलीन होतात. मग देहबुद्धीच्या आश्रयाने वाढणारा मी, देहबुद्धीचा आश्रय घेणारा मी म्हणजे अहंकार, तत्व विचारापुढे टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. अहंकार खोटा आहे या देहाचा, आणि तो खोटा आहे. आणि तो खोटा आपल्याला काय करतो? आपल्याला खोटा तो अधोगतीकडे घेऊन जातो. आणि म्हणून प्रत्येकाने या देहाचा अहंकार सोडा आणि त्या परमात्म तत्वाशी एकरूप व्हा. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निराशा, आत्मा असे आपण कैसा. तत्वरूप काय सांगतो? तत्वरूप सर्व भासे म्हणजे देहच आहे. आपल्याला काय करतो? आपल्याला वाटतं देह माझा आहे, मीच देह असा वाटतो. आणि मीच देह असल्यामुळे माणसाचा अहंकार वाढत जातो. आणि हा अहंकारच माणसाला काय करतो? आपल्याला परमात्म तत्वाकडे, त्या भगवंताकडे जाण्यासाठी प्रत्येकाला आडवा येतो, तो अहंकार येतो. आणि तो अहंकार खरा नाही सांगतात, कारण तो अहंकार माणसाला अधोगतीला घेऊन जातो. सगळं विश्व पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि त्याचे विवेकाने विवरण केलं तर सर्वांचा निराश होतो. विवेकातून आपल्याला ते, विवेक म्हणजे काय?
तर चांगलं काय, वाईट काय, सार काय, आसार काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय, ह्याचा आपण निवाडा करायला पाहिजे. समर्थ रामदासांनी लिहिलंय, अमृत विष एक म्हणती, विष खाता प्राण जाती. काय सांगतात? अमृत विष एक म्हणते. अमृत आणि विष एकच आहे का? चला आपण विष खाल्लं काय होईल? राहू का आपण? अमृत विष एक म्हणते, पण विष खाता प्राण जाती. विष खाल्ल्यावर माणूस मरतो. मग आपण तो काय करायला पाहिजे? पारखून घ्यायला पाहिजे. अमृत ठेवलंय एका साईडला, एका साईडला आपण विष ठेवलंय. मग आपण काय घेतो? पारखून घेतो ना आपण, विष आहे का अमृत आहे. चुकून जर आपण विष घेतलं तर आपण, मग तसं सांगतात की चांगलं काय, वाईट काय, अहंकार का कोण आहे? अहंकार देह काय का? देह जाणार आहे, पण देहाला चालवणारा जो आत्मा आहे त्याच्याशी एकरूप होणं हे आपलं इति कर्तव्य आहे प्रत्येकाचं. देह जाणार जाणार याची कालोबा खाणार खाणार. मग देहाला चालवणारा जो परमात्मा आहे त्याच्याशी एकरूप होणं ही भक्ती आहे. त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. म्हणून काय सांगितलंय की अमृत विष एक म्हणते, विष खाता प्राण जाती. कुकर्मे होई फजिती, सत्कर्मे वाढे कीर्ती. बघा काय सांगतात, कुकर्मे जर केलं तर आपली फजिती होणार आहे, सत्कर्माने आपली कीर्ती वाढणार आहे. सत्कर्म करायला पाहिजे. सत्कर्म काय? हित, आपले हित ते करावे, देवाचे चिंतन. हित ते करावे, देवाचं चिंतन करा, त्याच्यामध्ये हित आपला. लाभ नाही बरं का, इथे लाभ नाही. लाभ तुम्हाला व्यापारामध्ये असतो, इथे हित ते करावे. हित त्याच्यामध्ये आहे की भगवंताचं अखंड नामस्मरण. हित ते करावे, देवाचे चिंतन, देवाचं चिंतन करा, अखंड चिंतन विठोबाचं. आणि ही देहाची अवस्था झाली तर आत्मनिवेदन भक्ती सहज होते. तत्वरूप सकल भाषे विवेक पाहता निरसे. म्हणजे विवेकातून बघा की आपल्याला चालवणारा जो आंतरिक अंतरात्मा तो जर सोडून गेला तर आपल्याला पाचाभूत आपल्याकडे राहतील का? नाही, निघून जातील. प्रकृती निराशा, आत्मा असे आपण कायसा. बघा, प्रकृतीचा निराश झाला तर आत्माच राहतो, आपण राहत नाही. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा कैसा चोर अनिला मध्ये. समर्थ सांगतात, एक प्रकृती, एक मुख्य परमेश्वर, एक परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याने काय केलेलं आहे तर पाचा भूतांचा देह धारण केलेला आहे. तिसरा आपण कैसा चोर अनिला मध्ये. तिसरा हा चोर कुठून आला? समर्थ सांगतात तिसरा चोर आला कुठून? चोर कोण आहे? अहंकार आहे. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, सर्व जगाला व्यापून असणारी, जगामध्ये दिसतं ती प्रकृती आहे आणि तिला चालवणारा मुख्य परमात्मा आहे. पण तिसरा कैसा चोरू अनिला मध्ये. तिसरा अहंकार कुठून आला? आणि हा अहंकार काय करतो माणसाला? अहंकाराने नाडला तुका म्हणे, वाया गेला, वाया घालवतो माणसाला. कुश कीटकाची पर्याय, एरवी कुश कीटकाची पर्याय. आपणही आपण वैरी, म्हणजे आपला अहंकार आपला वैरी आहे. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा कैसा चोर अनिला मध्ये. अहंकाराला घालून टाका, कारण अहंकाराने काय केलं? हा चोर सांगतात. ऐसे सिद्ध जे असता नाथिली लागे देहांता. सिद्ध आहे हे. काय आहे हे? सिद्ध आहे. म्हणजे प्रत्येकाला ही अनुभूती आहे, स्वयंसिद्ध आहे. ऐसे हे सिद्धचे असता नाथिली लागे अदेहम ममता. परंतु विचार भाव जाता काहीच नसे. आपल्याला उगाच या देहाचा अहंकाराची काय लागलेली, आपल्याला देहाच्या अहंकाराची कीड लागलेली माणसाला. आणि ती कीड काय करते? हळूहळू पोखरत जाते आणि झाडाला पूर्ण काय करतो? उन्मळून पाडते. तशी अहंकाराची कीड प्रत्येकाला लागलेली आहे. जरा कोणाला काय बोललं की लगेच त्याला राग येतो. अरे आपल्या चांगल्यासाठी बोलतो का आपल्या वाईटासाठी बोलतो याचा तर विचार करा ना माणसाने. माणूस विचारच करत ना. आपल्या हितासाठी बोलतो का? आपल्या हितासाठी असेल तर घ्या ना. आपला हित कशामध्ये आहे? तर आपला हित आपला त्या भगवंताचं नामस्मरणामध्ये हित ते करावे. देवाचे चिंतन करून मन एकविध
करुणिया मन एक विध, म्हणजे त्या एक आत्मतत्वाशी एकरूप करणं हेच आपलं हित आहे. हित ते करावे भगवंताचं चिंतन, देवाचं चिंतन, आणि त्या देवाच्या चिंतनामध्ये आपला देह अडकला पाहिजे, म्हणजे देह आपला लावून घेतला पाहिजे स्वतः प्रत्यक्ष. पाहता तत्वविवंचना पिंड ब्रह्मांड रचना विश्वाकारे व्यक्ती नाना तत्वे विस्तारली. पाहता तत्वविवंचना, तत्वाचा जर आपण विवरण केला, या पाचा भूतांचा जर विवरण केला, तर पिंड ब्रह्मांड रचना, पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये. पिंडामध्ये काय आहे तर पिंडामध्ये आप आहे, ब्रह्मांडामध्ये पण आप आहे. पिंडामध्ये पृथ्वी आहे, ब्रह्मांडामध्ये पण पृथ्वी आहे. पिंडामध्ये तेज आहे, ब्रह्मांडामध्ये पण तेज आहे. पाहता पिंड ब्रह्मांड रचना विश्वाकारे व्यक्ती नाना, अशा विश्वामध्ये अनेक व्यक्ती आहेत, अनेक जीव आहेत. ह्या सगळ्या कशापासून बनलेल्या आहेत तर पाचा भूतांपासून बनलेल्या, पंचमहाभूतापासूनच या सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी कशातून बनलेल्या आहेत? पाचा भूतापासून बनलेल्या आहेत. आणि या पाचा भूतांना चालवणारा जो परमात्मा आहे, आणि त्या परमात्म्याची भेट करून घेणं, त्याचं भजन करणं, त्याच्याशी एकरूप होणं, एवढंच आपलं कार्य आहे. तिथे काय लिहिलं? कुठल्या देवाची पूजा करा, फुलं वाहा, पानं वाहा, काय लिहिलं काय ते? का तीर्थाला जा? ज्ञानोबाला लिहितात की नाही, तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही देहांतरा न पिडावे, तुम्ही व्रत नियमन न करावे. माऊली सांगतात तिसऱ्या अध्यायामध्ये माऊली सांगतात तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही देहांतरा न कष्टावे, तुम्ही दुरी काही न वचावे तीर्थाशी गा. बघा, व्रत नियमन पण करू नका, देहाला उगाच त्रास देऊ नका. ज्ञानोबा सांगतात बरं का तिसऱ्या अध्यायामध्ये. नसेल तुम्हाला पटत तर पारखून घ्या. पाहावे पुराणे विचारुनी, तुकोबारा सांगतात. तुमचा जर हे नसेल, विश्वास नसेल, तर पाहावे पुराणे विचारुनी, म्हणजे पुराणामध्ये बघा काय काय लिहिले ते. तुम्ही व्रत नियमन करावे, आपण करतो की नाही? संतोषी माता व्रत, अमुक व्रत, तमुक व्रत, लक्ष्मीचा व्रत. पण ज्ञानोबा सांगतात तुम्ही व्रत नियमन न करावे, तुम्ही देहांतरा न पिडावे, देहाला त्रास देऊ नका, देहाला कष्ट होऊ नका, तुम्ही दुरी काही न वचावे तीर्थाशी गा, तीर्थाला पण जाऊ नका सांगतात. मग काय करायचं सांगतात ज्ञानोबा? ठाईच वैसुनी करा, एक चित्त आवडे अनंत आळवावा, एकांती उगेच वैसावे, त्याने समजून घ्यावे, अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी, ऐशी जपा सकळांशी परंतु कडे जाणत्याशी, म्हणजे या जपाकडे लक्ष ठेवायला सांगितले आपल्याला. नाना तीर्थे नाना देशी, कष्ट तर जावे पहावयाशी, कैसे न लगे परब्रह्मासी. बैसले ठाई एका जागेवर बसून परब्रह्म आहे असं कोण सांगतात? समर्थ रामदासाने लिहिले. नाना तीर्थे नाना देशी, अनेक देशामध्ये अनेक तीर्थ आहेत. कष्ट तर जावे पहावयाशी, कष्ट होईल माणसाला बघायला, पैसा खर्च होईल, वेळ जाईल, आणि म्हातारपणी तर करूच शकत नाही. कोणाचे ढोपरेच दुखतात, कोणाचा बीपीच वाढतो, कोणाचा बीपी लो होतो. कष्ट तू जावे पहावयाशी, कष्ट होईल तुम्हाला बाबांनो. मग काय करा तुम्ही? तैशी न लगे, तसं काय करायची गरज नाही. समर्थ रामदासांनी लिहिलंय तैशी न लगे परब्रह्माशी. बैसले एका जागेवर, बैसले ठाई एकाच जागेवर बसून आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती आहे. उगाच पळत राहण्यात प्राप्ती नाही आहे. समर्थांनी सगळीकडे फिरले आणि मग त्यांनी लिहिलं. ज्ञानोबा सद्गुरू करता सगळीकडे फिरले, त्यांना गुरुच मिळाला नाही. शेवटला आला घरी आणि आपल्या मोठ्या भावाला सांगितलं आणि बसले एका जागेवर. आणि मग त्या निवृत्तीनाथाने त्यांच्या डोक्यावर हात ठेवलं, आणि निवृत्तीनाथाने डोक्यावर हात ठेवल्यावर ज्ञानोबा सांगतात की माझ्या आत्मतत्व आहे, त्या खालच्या मूलाधार चक्रातून आलेले जे काही चैतन्य आहे ते ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन स्थिर झालं.
म्हणजे माझ्याकडे जे आत्मप्रकाश होता तो स्थिर झाला. ज्ञानोबाने माझ्या डोक्यावर, आपल्या निवृत्तीनाथाने माझ्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर काय केलं, जे माझ्या आतमध्ये जे चैतन्य होतं ते विश्वात्मक असलेल्या, विश्वव्यापक असलेल्या चैतन्याशी एकरूप करून दिलं. मला विश्वामध्ये व्यापक असलेला परब्रह्म आहे, त्या परब्रह्माशी मला एकरूप करून दिलं. माझ्या आतमध्ये असलेलं आत्मतत्व त्या बाहेरच्या व्यापक असलेल्या आत्मतत्वाशी एकरूप मला करून दिलं. तसा गुरु मिळाला पाहिजे हो, नाही तर आपला अखंड आयुष्य असत जाईल. जोपर्यंत जीव शिवाचा ऐक्य होत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती कोणालाच होणार नाही. परमात्मा प्राप्त कशामध्ये आहे, तर ध्यानाला बसूनच आपल्याला आतलं तत्व बाहेरच्या तत्वाशी एकरूप करून दिल्यानंतर या देहाचं काय काम आहे का? देहाचा पूर्णपणे विसर पडतो. तुकोबारा सांगतात की नाही, देहाच्या निरसने पाविजे या ठाया. देहाचा पूर्णपणे निराश झाला तर आपल्याला ठाईच बसल्याचं सुख मिळतो, परमात्मा तत्वाशी एकरूप होतो. माझी ऐशी काया जो नव्हे, जोपर्यंत माझी अशी काया होत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही. तुकोबारा सांगतात आपली पण काया तशीच व्हायला पाहिजे. आपल्या आत्मतत्वाशी, आंतरीच्या अंतरात्म्याशी आपण एकरूप होणं आणि त्याचं भजन करणं हेच आपलं खरं काय आहे, खरं आपलं इति कर्तव्य आहे. तत्वे साक्षात्वे, तत्वे साक्षात्वे ओसरती, साक्षात्वनुरी आत्मप्रचिती, आत्मा असे आदी अंती आपण कैसा. आता इथे त्यांनी बरोबर आणलं बघा, सगळं आणला. तत्वे साक्षात्वे ओसरती, तेव्हा या पाचाभूतांच्या देहाचा विसर पडतो. साक्षात्वनुरी आत्मप्रचिती, तेव्हा आपल्याला आपल्याच आत्म्याची आपल्याला आत्मप्रचिती येते, आपल्याला प्रचिती येते. आपल्याला आपला अंतरीचा अंतरात्मा हा ईश्वर आहे अशी आपल्याला आत्मप्रचिती येते. आत्मा असे आदी अंती आपण कैसा. आत्माच आहे, आधी पण आत्मा आणि अंती पण आत्माच, आणि आता पण आत्माच आहे. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुन, पंचभूतिक संपूर्ण नाशिवंत सांगितले. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुन, येर पंचभूतिक संपूर्ण नाशिवंत. बघा किती स्पष्ट लिहिलं रामदास स्वामीने. आदी अंती ब्रह्म निर्गुण, आधी पण ब्रह्म निर्गुण होता, अंती पण ब्रह्म निर्गुण आहे. मग आता आपण गुणांवर आलेलो आहे, मग आपले गुण कसे जातील, तर गुण जाण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला ध्यान करायला पाहिजे. आपल्याला एकांतामध्ये जाऊन बसायला लागेल. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची खुन, येर पंचभूतिक सगुण संपूर्ण नाशिवंत सांगितलंय. जे जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. यद दृष्टम तन नष्टम, सगळ्यांचाच नाश होणार आहे. मग शाश्वत काय आहे, तर आपला अंतरीचा अंतरात्मा हा शाश्वत आहे. आणि त्याचं भजन कोणी सांगतच नाही करायला. त्याचं भजन कसं करायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, देहाचा निराश कसा पडला पाहिजे, आपल्याला सगळं आहे याच्यामध्ये. पण सांगणारं कोणी नाही, सांगणारे कोणीच नाही. आणि ते संत आहेत, ते संत मिळत नाही आपल्याला. बहु दुर्लभ संत भेटी सांगितले. बहु अवघड संत भेटे, संतांची भेट होणं अवघड आहे जगामध्ये. बहु अवघड संत भेटे. आपला आत्मस्वरूपाशी एकरूप करून देणारा श्री गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत आपल्याला हे ज्ञान मिळणार नाही, अजिबात भेटणार नाही बरं का. जे आपलं चाललंय ना ते काही कामाला येणार नाही, कुठेच तुम्हाला कुठेच कामाला येणार नाही आपल्याला. जे शाश्वत आहे ते बघा, समर्थ रामदासाने लिहिले शाश्वत काय, आणि आपण काय करतो, फक्त श्रवण भक्ती. श्रवणातून फक्त तुम्हाला माहिती भेटेल भगवंताशी एकरूप कसं व्हायचं. ह्याच देही, ह्याच डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा, मुक्त कसा व्हायचा, त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे उपासना दिलेली आहे. ह्या आपल्याला दिलेल्या या भगवंताच्या नामचिंतनातून आपल्याला आदी अंती ब्रह्म निर्गुण, आधी पण ब्रह्म आहे, नंतर पण ब्रह्म आहे. पाहता आपले मूळ स्थान सहज चिवडे अज्ञान, या नावबोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक. पाहता आपले मूळ स्थान काय आहे,
तर आपला जो ओरिजिनल आपला नामस्मरण चालू आहे, जो श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावरती लक्ष ठेवून त्या ओंकार तत्वाशी एकरूप होणं. आदी अंती ब्रह्म निर्गुणा, त्याची शाश्वताची खुणा. तो आधी पण होता, आता पण आहे, याच्यानंतर पण असणार. आदी अंती ब्रह्म निर्गुण, तेची शाश्वताची ती शाश्वत आहे. हे पंचभूतिक सगुण संपूर्ण नाशिवंत, पाचा भूतांचा देह संपूर्ण नाश होणार जाणार आहे. पण ह्या देहाला चालवणारा तो आंतरीचा अंतरात्मा आहे. तो येतही नाही जात नाही, तो असतच असे सर्व काळतो आहे. पण आपण त्याला धरत नाही, आपण त्याच्याशी एकरूप होत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे काय होतात, या देहाकडे आणि त्या मनाकडे वासना येतात आणि वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. वासना जेव्हा आपली निघून जाईल, आपल्याकडे संकल्प विकल्प निघून जातील. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. तुकाराम महाराज म्हणतात मन मुरे म्हणजे मनाकडे येणारे संकल्प विकल्प. मनाचं काम काय, संकल्प विकल्प तयार करणे. मनाचं काम काय, विचार तयार करणे. मनाचं काम काय, चांगलं वाईट विचार करणं. तुका म्हणे मन मुरे, मग मनाचं काम काय, तर संकल्प विकल्प तयार करणं. आणि संकल्प विकल्प थांबले, तुका म्हणे मन मुरे मग जे उरे, मग जे उरतं आपल्याकडं ते तू, ते तुझं स्वरूप, ते आपलं स्वरूप आहे. मग मनाच्या पलीकडं, देहाच्या पलीकडं, गुणांच्या पलीकडं जे प्रांत आहे, त्या प्रांतामध्ये जाण्यासाठी आपल्याला जे काय आपल्याला ध्यान दिलेलं आहे, आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, पांडुरंग देवकर बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरी